नमस्कार मित्रांनो. दिल्लीला जो बॉम्बस्फोट झाला त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि लोकसत्तामध्ये लोकमानस या सदनात काही व्यक्तींनी त्याच्यावर भाष्य केलेले आहे. त्यांचं हेडिंग असं: आपले झुंडबळी घेतात ते का. दुसरी व्यक्ती म्हणते विशिष्ट समाजाला दोष देणं एकतेचं मार्ग. तिसरे म्हणते विवेकहीन शिक्षित धोकादायक ठरतील. आता आपल्या झुंडबळी घेतात ते का याच्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं की जो जातीचा आयाम भारतीय संस्कृतीला हिंदू धर्माला लागलेला आहे त्या जातीवर वर्षानुवर्ष उच्चवर्णीय समाजाने बुद्धिवंतांनी अन्याय केलेला आहे. आता याचा आणि आतंकवादी घटनेचा परस्पर काय संबंध आहे. जात हा वेगळा विषय आहे आणि 50 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने बहुजन समाज किंवा उच्चवर्णीय समाज ज्या पद्धतीने दलितांवर किंवा इतर हलक्या जाती ज्यांना गृहीत धरण्यात आलेला आहे अशा समाजावर ज्या प्रकारे अन्याय होत होता तो अन्याय हा होतो का. त्या पद्धतीने असे दंगलीद्वारे 10-20 लोक मारले जातात का आणि त्याच्या मागे दहशतवाद असतो की तात्पुरता काही समाजामध्ये द्वेष निर्माण झाल्यामुळे राग असतो. तेव्हा ह्या व्यक्तीने ह्या दहशतवाद जो दिल्लीमध्ये पहलगावमध्ये झाला तो आतंकी हल्ल्याची बरोबरी ह्या जातीच्या अत्याचारासोबत केलेली आहे. आता दुसरी व्यक्ती अशी म्हणते विशिष्ट व्यक्तीला समाजाला दोष देणं एकटेच मार्ग. असे खूप लोक आहेत की नेहमी विशिष्ट समाजालाच का दोष दिला जातो असं नेहमी म्हणतात. पण त्या बाबांना हे कळत नाही तो विशिष्ट समाजच असे हल्ले घडवत असतो आणि हे जगभर चालू आहे. जर मग तो विशिष्ट समाज गृहीत धरायचा नाही तर मग कोणाला धरायचं. ते पुढे म्हणतात इस्लाम धर्माचा खरा संदेश आहे शांती, न्याय आणि माणुसकी. भारतातील बहुसंख्य मुस्लिम शिक्षक प्रगती आणि देशभक्ती यावर विश्वास ठेवतात. डॉक्टर, शिक्षक, शेतकरी, सैनिक हजारो मुस्लिम प्रामाणिकपणे देशाची सेवा करत आहेत. पण काही मोजक्या घटनेवरून संपूर्ण समाजाला दोष देणे हे समाजातील एकतेला धक्का देणे आहे. मुळात हिंदू आणि मुस्लिमांची एकता कुठे आहे हे यांनी दाखवून द्यावं. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम प्रामाणिकपणे देशाची सेवा करतात हे मान्य केलं तरी त्या समाजसेवा करणाऱ्या देशभक्त मुस्लिमांना कुणीही दोष देत नाही. कारण जेव्हा जेव्हा इस्लाम धर्माचा संदेश शांती, न्याय आणि माणुसकी आहे असं ही व्यक्ती म्हणते, पण ती माणुसकी, ती शांती जो संदेश आहे तो समाजात जिरपताना दिसत नाही. उलट मुस्लिम समाज अधिकच अहिंसक होऊन, अधिकच दंगली करून, अधिकच दगडफेक करून, अधिकच लोकांच्या वर माना कापून आणि कुठे कुठे बॉम्बस्फोट घडून असं दाखवत असतं की मुस्लिम समाज हा आतंकी समाज आहे. तो कुठेही त्याच्या धर्माचा जो त्यांनी या बाबाने अर्थ लावला आहे तो शांतीचा धर्म आहे, तो न्यायाचा धर्म आहे, तो माणुसकीचा धर्म आहे, पण प्रॅक्टिकली तो कुठे दिसतो का याचा विचार ही व्यक्ती पठाण, अल्फिया, लातूर हे कधी करणार आहेत. कारण मग जर एखादा व्यक्ती मोठी डिग्री असेल पण त्याला जर काही ज्ञान नसेल तर मग त्याच्या डिग्रीचा काय उपयोग. तसंच जर इस्लाममध्ये खरोखर शांती, न्याय आणि माणुसकी आहे मग ती दिसायला नको का. ती तर दिसत नाही. तिच्या उलट जे दिसतं तो सगळा आतंक दिसतो, ती सगळी मारामारी दिसते, ती सगळी खून कत्तले दिसतात, त्या ठिकाणी सगळीकडे बॉम्बस्फोट दिसतो. मग कसं समजायचं इस्लाम हा शांतीचा, न्यायाचा आणि माणुसकीचा धर्म आहे. आता दुसरी व्यक्ती असं म्हणते विवेकहीन शिक्षित धोकादायक ठरतील. म्हणजे डॉक्टरसारखे बुद्धिमान लोक दहशतवादी गुंततात आणि अभियंते अंधश्रद्धा बाबाच्या मागे फिरतात. ठीक आहे, शिक्षक झालेले लोक अंधश्रद्धा बाळगून
काही लोक बाबांच्या मागे धावतात, ही गोष्ट खरी आहे. पण कुठलाही बाबा त्या अंधश्रद्धावाल्या डॉक्टरला की इंजिनियरला की त्या शिक्षित व्यक्तीला तू याचा खून कर, तू त्याचा मुर्दा पाड, असं तर कधी सांगत नाही. मग या माणसाने अशा पद्धतीची दहशतवादाची आणि अंधश्रद्धावाल्या बाबाची तुलना का करावी? म्हणजे आपण कुणाबरोबर तुलना करतो, वड्याचं तेल वांग्याला लावतो, असा सगळा हा प्रकार आहे. तेव्हा मित्र हे अशा प्रकारचे हे लोक यांनी कधीही इस्लामचा अभ्यास केला नाही, कधी कुराण वाचलेलं नाही किंवा कुराणमध्ये काय लिहिलेलं हे नीट समजून घेतलेलं नाही आणि फक्त वरवर बोलायचं, प्रचारित थाट्याचा आवेश आणायचा, धर्मनिरपेक्षतेचा किडा यांच्या सतत अंगात वळवळत असतो. पण हा दहशतवाद येतो कुठून हे नीट समजून घ्या. तो हिंदूमध्ये, जैनामध्ये, बौद्धामध्ये, शीखामध्ये, ज्यूमध्ये, ख्रिश्चनामध्ये का नाही? तो फक्त आणि फक्त इस्लाममध्ये का आहे? त्याचा धर्मग्रंथ काय शिकवतो, त्याचे मुल्ला मुली काय शिकवतात, त्यांची शिकवण काय आहे हे नीट समजून घ्या आणि मग असल्या प्रकार करत जा. फक्त धर्मनिरपेक्षता, माणुसकी या गोष्टी तुम्ही किती दिवस धरून ठेवाल आणि त्या धरून ठेवत असताना समोरचा समाज जर तुम्हाला चिरडाल निघत असेल तर त्याला कसे प्रत्युत्तर द्याल? कारण गांधींच्या ठाई जरी अहिंसा होती पण तरीही गांधी हे म्हणायचे दुबळे अहिंसापेक्षा प्रबळ हिंसा चांगली. कारण जेव्हा शत्रू तुमच्याकडे तलवार घेऊन धावत असेल तेव्हा तुम्ही त्याला हिंसेचं प्रवचन देऊन कामाचं नाही. त्या ठिकाणी तुमच्याकडे कमीत कमी नई तलवार दंडुका तरी असायला हवा. हे फार महत्त्वाचं आहे. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे मित्र. नमस्कार.